सबस्क्राईब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, मैत्री फॉर टेक्निक या माझ्या यूट्यूब चॅनल परिवारामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आपण शाळेची आता बहुतेक सर्वच कामं ही ऑनलाईन करत असतो। स्कूल, स्टाफ, स्टुडंट, MDM, त्यानंतर SDMIS अशी बरीचशी कामं आपण ही ऑनलाईनच करत असतो आणि त्यात एक नवीन आलेलं आहे ते म्हणजे EHRMS म्हणजेच काय तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम। थोडक्यात सांगायचं झालं तर मानव संपदा या साईडवरती आपल्याला आपली सर्व्हिस बुक आहे ते अपडेट करायचं आहे। म्हणजे सर्व्हिस बुकची टोटल संपूर्ण माहिती आपल्याला ह्या साईडवर जाऊन भरायची आहे। हे आत्ताच सुरू झालेलं आहे। तर मित्रांनो, आपण कसं लॉग इन करायचं आणि कसं माहिती भरायची थोडक्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला पाहूया नेमकं आपल्याला काय काय माहिती भरावी लागेल त्या संदर्भात। ओके, तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी ब्राउझरमध्ये जाऊन आपल्याला इथे टाईप करायचं आहे EHRMS। एवढं जरी टाईप केलं तरी आपल्याला दिसून येईल EHRMS.nic.in याच्यावरती आपल्याला मानव संपदा याच्यावरती क्लिक करायचं। ओके, यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक डॅशबोर्ड ओपन होईल। या ठिकाणी तुम्ही वाचू शकता मानव संपदा। ओके, की टूल फॉर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट। ओके, तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही या वरच्या बाजूला पाहू शकता। या ठिकाणी सिलेक्ट स्टेट या ठिकाणी आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे। आपलं राज्य आहे निवडलं महाराष्ट्र। ओके, राज्य निवडल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मानव संपदा हे पेज ओपन होईल। आता हे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बाकी काही करायचं नाही। या ठिकाणी आपल्याला लॉगिंग करायचं आहे। लॉगिंग बटनावरती क्लिक करून हे जे लॉगिंग आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल। इथे पाहू शकता तुम्ही यूजर टाईप स्टेट गव्हर्नमेंट। ओके, लॉगिंग ॲज HRMS कोड। ओके, आता इथे ID यूजर ID आणि पासवर्ड। हा यूजर ID जो आहे तो आपल्याला ब्लॉक लेवलवरून क्रिएट करून दिलेला यूजर ID आपल्याला इथे वापरायचा आहे। तो आपण क्रिएट करू शकत नाही। ब्लॉक लेवलवरून आपल्याला यूजर ID क्रिएट करून दिलेला असतो आणि पासवर्ड आपल्याला जो मिळतो तो आपण नंतर चेंज करायचा आहे याच प्रोसिजरने, परंतु सुरुवातीला आपल्याला त्याच पासवर्डने ओपन करावं लागेल, नंतर तो चेंज करायचा आहे। तर या ठिकाणी आपण लॉग इन करूया। यूजर ID टाकला, आता पासवर्ड टाकतो। त्यानंतर इथे कॅप्चा टेक्स्ट आहे तो आपल्याला टाकावा लागेल इथे। ओके, त्यानंतर लॉगिंग बटनावरती क्लिक करा। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे माझं लॉगिंग मी केलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला आपलं नाव, आपला ब्लॉक, HRMS कोड हे सगळं आपल्याला इथे वरच्या बाजूला दिसेल आणि इथे सगळी जी माहिती भरायची आहे ही माहिती आपल्याला दिसून येईल। परंतु आत्तापर्यंत ही माहिती मी भरलेली नसल्यामुळे इथे 00 सगळं येत आहे। आणि या ठिकाणी एम्प्लॉई फोटो, इथे नाव आणि काही जी सुरुवातीला ज्यावेळी अकाउंट क्रिएट करताना ब्लॉक लेवलवरून जी माहिती भरून घेतलेली होती तेवढीच माहिती आपल्याला इथे दिसून येईल। बाकी आपल्याला इथे सगळं हे आपण भरायचं आहे आणि भरल्यानंतर आपल्याला इथे सगळं आपलं सर्व्हिस बुक जे आहे ते आपल्याला इथे अपडेट दिसून येईल। ओके, आता इथे जनरलवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता माय प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली प्रोफाईल दिसून येईल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपला जो डॅशबोर्ड आहे तो इथे ओपन झालेला आहे। या ठिकाणी आपली सुरुवातीची काही माहिती आहे ती माहिती आपल्याला इथे डिस्प्ले होईल। इथे तुम्ही हे सगळे मुद्दे पाहू शकता। एम्प्लॉई कॉन्टॅक्ट डिटेल आहे, एम्प्लॉई सॅलरी डिटेल, ऑदर डिटेल, हे सगळ्या लिव्ह डिटेल। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हे सगळे मुद्दे आपल्याला भरायचे आहेत। परंतु अजून आपल्याला बरंचसं ह्याच्यावरती काम करावं लागेल। हे सुरुवातीचं आपलं अकाउंट जे आहे पर्सनल एम्प्लॉई अकाउंट ते कसं आपण लॉग इन करून कोणकोणती माहिती पाहू शकतो त्याच्यामध्ये
ते तुम्हाला मी इथे माहिती सांगितलेली आहे। आणि याच्यानंतर ह्या ज्या माहिती भरत असताना काही अडचणी जर आल्या तर नक्की मला कमेंट करून तुम्ही कळवा, मी त्याचं सोल्युशन मला जेवढं जमेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करीन। आता इथे आपण व्ह्यू सर्व्हिस बुक जर याच्यावरती क्लिक केलं तर या ठिकाणी काय येतं आहे बघा, एम्प्लॉई नॉट व्हेरीफाईड। जोपर्यंत एम्प्लॉई व्हेरीफाईड ब्लॉक लेवलवरून केला जात नाही तोपर्यंत आपल्याला ही माहिती भरता येणार नाही। आणि ही प्रोसिजर आत्ताच सुरू झालेली आहे आणि काही दिवसानंतर आपल्याला हे सगळं सर्व्हिस बुक आपलं स्वतः भरायचं आहे। आणि त्यानंतर याच्यामध्ये काय काय अपलोड करावे लागतील, डॉक्युमेंट स्कॅन कसे करावे लागतील, आपली सही असेल, फोटो असेल, आपले सर्टिफिकेट असतील, ह्या सगळ्यांची माहिती मी याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करीन। तोपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच की मानव संपदा या साईडवरती आपल्याला जाऊन एम्प्लॉईची डिटेल, सर्व्हिस बुक डिटेल आपल्याला इथे फिल करायची आहेत, माहिती भरायची आहे, जेणेकरून आपल्याला पुढे भविष्यात ऑनलाईन सगळी माहिती आपल्याला एका क्लिकवरती उपलब्ध होईल, असा हा प्रयत्न आहे। तर मित्रांनो बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा। गुड बाय अँड टेक केअर।